धड्यातल्या गोष्टी पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने मांडण्याकरता होईल. ठीक आहे. तर आज आपण पटपट पटपट धडे काय आहेत ते बघू आणि व्हिडिओ बघू. म्हणजे त्याच गोष्टी ज्या आपण ऑलरेडी बघितल्या होत्या त्या नव्याने समजून घेऊ. काही राहिल्या असतील तर तुमचं रिव्हिजन होईल त्यातनं. बघा, आपल्या या आत्ताच्या अभ्यासामध्ये 3 धडे आहेत. आम्ल आम्लारी ओळख, रासायनिक बदल रासायनिक बंध आणि तिसरा आहे मानवनिर्मित पदार्थ. बरोबर. हा शेवटचा धडा होता जो आपण मागच्या वेळेला डिस्कस केला होता, मानवनिर्मित पदार्थ. त्याचा व्हिडिओ त्यातला कुठला माहितीये का? रिसायकल, रिप्रोड्यूस, रियूज हे 4 आर जे होते पुस्तकातले त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आपण बघणार आहे. आम्ल आम्लारी ओळख ह्यातला सगळ्यात शेवटचा भाग कोणता? निर्देशक. म्हणजे निर्देशक कसे असतात, त्याचा वापर कसा होतो हे बघणार आहे. रासायनिक बदलांचे 2 महत्वाचे भाग जे आता तुम्हाला समजले तर तुम्हाला 9वीत खूप सोपे जातील, कारण आता तुमची परीक्षा होईल आणि 9वी सुरू होईल. पण ह्याच्यावर आधारित पुढच्या वर्षी खूप महत्वाचा धडा आहे, कार्बनचा पण धडा आहे. म्हणूनच ह्यातले ते 2 महत्वाचे व्हिडिओ आपण बघतो. म्हणजे 3ही धड्यांमधल्या सगळ्या महत्वाच्या संकल्पना आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते आहे व्हिडिओची, त्याच्यामुळे मी हे बंद करते. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया सगळ्यात शेवटच्या धड्यातनं. कोणता आहे तो? मानवनिर्मित पदार्थ. म्हणजे त्यातनं उलटे जाऊया. ठीक आहे. मी कॅमेरा थोडा वेळ ऑफ करते. जेव्हा मी व्हिडिओ लावेन तेव्हा मी माझा कॅमेरा ऑफ करेन. ठीक आहे. आज आपण बघू आता त्यातला शेवटचा भाग, कचरे का प्रबंधन. म्हणाल हे काय आहे? कचरे का क्या प्रबंधन करना जरूरी है? बहुत जरूरी है भैया, हम बस कचरा क्रिएट करते हैं. त्याला कसं काय त्याचं आपण व्यवस्थित उपयोजन करायचं. जे 4R आपल्या पुस्तकात दिलेत ना, हे बघा ना, हेच आहेत. रियूज, रिड्यूस, रिसायकल, रिकव्हर. आपल्या पुस्तकातही हे शब्द आहेत. तर ह्याचा वापर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये म्हणजेच आपल्या प्रदूषणाच्या नियंत्रणाकरता कसा केला जातो हे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल. बघायचं आपण. आवाज येतोय का मला सांगा. नमस्कार. येतोय का? खूप हळू बोलतोय हा माणूस. थांबा, आपण व्हॉल्यूम वाढवूया. आप सभी का स्वागत है. आज हम लोग एक सामान्य चर्चा करेंगे जो अत्यंत महत्वपूर्ण है. दीपिका मॅम, वह है 4R. ते व्हिडिओच्या खाली बघा एक व्हॉल्यूमचं बटन आहे. हो, ठीक आहे. चल बघूया. लिए समस्या है, आने वाले दिन में जीवन महत्वपूर्ण है. वह है 4R. 4R क्या है? यह कचरे के प्रबंध के संबंध में है. इस पर हम थोड़ी सी चर्चा करेंगे, क्योंकि आप देख रहे हैं कि हमारी बढ़ती हुई जनसंख्या और हमारी बदलती जीवन शैली, यानी प्रयोग करो और फेंको की जो संस्कृति है, इसके कारण अपशिष्ट पदार्थों की संख्या दिन पर दिन बढ़ती जा रही है. यानी प्रदूषण और गंदगी गांव से लेकर महानगरों तक एक समस्या बनी है. इस समस्या के समाधान के लिए, यानी कचरे के प्रबंधन के लिए 4R का सुझाव दिया गया है. यह 4R क्या है, इसका क्या अर्थ है, इस पर आइए हम लोग चर्चा करें, क्योंकि इसके बारे में जानना बहुत जरूरी है. जी आइए हम लोग देखते हैं. जी 4R देखिए, ये 4R आपके सामने है. पहला R रिफ्यूज यानी मना करना, दूसरा R रिड्यूस यानी कम करना, तीसरा R रीयूज यानी पुनः उपयोग करना, और चौथा R रिसाइकिल यानी उस पदार्थ का पुनः चक्रण करना, उपयोग में लाना. ये 4R है. 4R जिसको बोलते हैं, यह हमारी जानकारी के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, क्योंकि हमें जरूर इसकी जानकारी होनी चाहिए कि 4R क्या है, किसके लिए है. क्योंकि सवाल उठ सकता है कि 4R किससे जुड़ा है? प्रदूषण से, कचरा प्रबंधन से, जल समस्या से, या किससे जुड़ा हुआ? तो 4R जो है वह कचरा के प्रबंधन से जुड़ा हुआ है. जी आइए हम लोग चर्चा आगे करते हैं एक एक चीज के बारे में. पहला R है रिफ्यूज यानी पॉलीथीन, प्लास्टिक से बनी वस्तुओं का उपयोग न करें तथा दूसरों को इसका उपयोग करने से रोकें. उन्हें समझाएं कि इसका दुरुपयोग न करें, इसका उपयोग न करें,
क्योंकि यह हमारे लिए समस्या है। आने वाले दिन में जीवन पर इससे संकट हमारे खड़ा हो जाएगा। तो इसलिए पॉलीथीन और प्लास्टिक से बनी वस्तुओं के उपयोग करने से खुद बचें और दूसरों को भी उसे उपयोग में लाने से रोकें, उन्हें समझाएं कि इसका उपयोग न करें। दूसरा आर है, आता हे कसं करायचं आपल्या लेवलला. आपण स्वतः प्लास्टिकच्या वस्तू शक्यतो नाही वापरायच्या. तर ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या वापराव्याच लागणार आहेत. तुम्ही म्हणाल आता लाकडाचे पेन आणून द्या, तर ते कोण आणून देईल तुम्हाला? ते शक्य नाहीये. तर त्या पेनामध्ये जर आपण रिफिल करू शकतो त्याला, म्हणजे रिफिल बदलली की पेन रियूज करू शकतो ना आपण. फक्त आतली एक गोष्ट आपल्याला बदलली, पेनातली रिफिल संपली म्हणून मी रिफिल टाकली. म्हणजे तुम्ही यूज अँड थ्रो वाले पेन जे असतात ना, ते 3 रुपये 4 रुपये वाले, तो पेन एकदा संपला की तो फेकून द्यावा लागतो. त्याचं रिसायकलिंग झालं तर उत्तम, पण तो कचऱ्यातच पडून राहिला तर असे अनेक पेन आपण घेत राहतो आणि फेकत राहतो, बरोबर. पण मना करणं म्हणजे काय? नवीन घेण्याच्या ऐवजी आहे त्याच्यातच आपण काय करायचं, दुसरा काहीतरी पर्याय शोधायचा, बरोबर. जसं घरातून निघताना भाजी घेण्यासाठी प्लास्टिकची पिशवी घ्यायचीच नाही असं ठरवून जर गेलो आपण तर काय करणार आपण? ऑब्व्हियसली आपण घरातनं 10 वेगवेगळ्या पिशव्या घेऊन जाऊ, छोट्या, मीडियम, मोठ्या. काय काय सामान आणायचंय ह्याच्या हिशोबाने आपण वेगळ्या वेगळ्या पिशव्या नेऊ शकतो. असंही आपल्या घरामध्ये खूप साऱ्या पिशव्या पडलेल्या असतात. दुसरं महत्वाचं, कापडाच्या पिशव्या पण हा चांगला पर्याय आधीपासूनच होता. तर अशा पद्धतीने मना कीजिए, म्हणजे नाही म्हणायचं आपण, मला नको आहे, प्लास्टिकच्या वस्तू नको, आम्हाला नको, आमच्याकडे आमच्या आहे असं म्हटल्याने त्याचा आपोआप वापर कमी होईल, हा सांगण्याचा मुद्दा आहे. ठीक आहे. रिड्यूस, कम उपयोग करना। विभिन्न वस्तुओं का उपयोग अपनी आवश्यकता के अनुसार कम से कम करें, जिससे अवशिष्ट पदार्थ कम निकले। यानी हम खुद प्रयास यह करें कि अवशिष्ट पदार्थ कम से कम निकले। जी, आगे हम लोग देखते हैं। तीसरा आर है रीयूज, पुनः उपयोग। रीयूज, कोई भी चीज है उसको पुनः उपयोग में लाएं, इसके लिए काम करना। कुछ कचरा ऐसा होता है जिसका पुनः उपयोग किया जा सकता है। इस प्रकार चीजों को फेंकने के बजाय उन्हें दोबारा इस्तेमाल करने से कचरा के निपटान में मदद मिलती है। उदाहरण के लिए, हम ऐसे कागज को जिसके एक तरफ लिखा हो, छपा हो और उलटकर दूसरी तरफ कार्य करने के लिए, इस्तेमाल करने के लिए जगह छुट्टी हो या अवसर हो, तो इसे हम न फेंकें, इसका उपयोग करें। बाद में उस पदार्थ का थैला बनाकर भी हम उसका उपयोग कर सकते हैं। इस तरह से ऐसी पेन का इस्तेमाल करें जिसमें रिफिल या स्याही डाली जा सके। आपण मगाशी जे बोललो ना, ते इथं आलं, पुन्हा उपयोग. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही तुमच्याकडे असलेला पेन पुन्हा वापरलात तर तुम्ही नवीन पेन घेणार नाही, म्हणजेच की तुम्ही नवीन गोष्टीला नकार द्याल, म्हणजे रिफ्यूज कराल, रियूज कराल, तेव्हा त्याचा पुन्हा उपयोग कराल, बरोबर. म्हणजेच आता ह्याच्यात आणखी एक उदाहरण दिलेलं आहे, कागद म्हणजे पेपर. तसं तर शक्यतो आपण विनाकारण पेपर वाया घालवत नाही. आपल्याला माहितीये ना, एक पान बनवण्याकरता आपण एका झाडाला त्रास देत असतो, झाडाची पानं कापतो, झाड कापतो आणि त्याच्यापासून पानं बनतात. रफ पान, रफ पेज म्हणून नको असलेलं पान फाडून टाकायचं आणि नको असलेलं त्याच्या पतंगाच्या किंवा कशा कशाचा त्याचा वापर करून त्याला बोळे करून इकडे इकडे फेकायचे. असं करून आपण त्या झाडाचा पण अपमान करतो ज्याच्यापासून तो कागद बनवलेला असतो. असं अजिबात नाहीये की त्या कागदाचा आपण असा खेळण्याकरता वगैरे वापर करायचा नाही, पण वाया घालवायचा नाही. जो पेपर, मी माझ्या स्वतःच्या बाबतीत पण कुठलंच पान कोरं असेल, थोडी जरी जागा त्याच्यावर असेल तर ते वाया नाही घालवत. अशा सगळ्या पानांची कड्डी करून ठेवतो आणि जे जे काही रिकामे भाग आहेत ना त्यातले, आता समजा 10 प्रश्नपत्रिका माझ्याकडे आल्या चेक करायला, त्या 10 प्रश्नपत्रिकांचा मागचा भाग हा रिकामा आहे, म्हणजे एक पूर्ण पान रिकाम आहे. मग असं एवढं रिकामं पान फेकून द्यायचं का? ते सगळी पानं जमा करून घ्यायची आणि त्याची स्वतःकडे एक रफ बुक बनवायची. आपल्याला बऱ्याच गोष्टींकरता अशा ठिकाणी हे पानं वापरता येतात जिथे आपल्याला काही निरोप द्यायचा असेल, काही रफ वर्क करायचं असेल, आपल्याला आपली गणितं सोडवून बघायची असतील, अशा ठिकाणी आपण अशा पानांचा वापर करू शकतो, जे एकतर एका बाजूने लिहिलेली आहेत किंवा रफ पानं आहेत.
म्हणजे फेकून देण्याच्या ऐवजी नवीन वह्या आणा, नवीन पुस्तकं आणा, नवीन वस्तू खराब करा, ह्याच्याऐवजी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुन्हा वापर का नाही करायचा? आपणच पैसे देऊन विकत घेतलेल्या गोष्टी असतात आणि त्याच गोष्टी बनवण्याकरता आपण निसर्गाचा ऑलरेडी उपयोग केलेला असतो. म्हणजे निसर्गातनं घेतोय ते पूर्णपणे वापरू, जेणेकरून निसर्गाचे कमीत कमी नुकसान हो. हा याच्या मागचा विचार. रिफिल या उन्हें उसमें स्याही डाली जा सके, भरी जा सके, क्योंकि पहले शुरू में पेन जो इस्तेमाल होती थी उनमें जो है स्याही डाली जाती थी, स्याही में उन्हें डुबो करके लिखा जाता था। अब क्या है कि बॉल पेन यूज हो रही है, उसको यूज किया, फिर स्याही खत्म होते ही फेंक देते हैं। इसलिए हमको इस तरह की चीज़ों से बचने की ज़रूरत है। रिफिल और स्याही डालने वाली पेन का इस्तेमाल करें। कागज़ ऐसे हैं जिनके एक तरफ छपा है और दूसरी तरफ कुछ नहीं लिखा है, सादा पड़ा हुआ है, तो हम उस पर लिखने का भी उपयोग करें। और फिर बाद में उसका जो है जब दोनों तरफ यूज हो जाता है तो हम उसका इस्तेमाल जो है कागज़ का छोटा थैला बनाने में उपयोग करें, जिससे कि दुकान पर और अन्य जगहों पर उसका उपयोग किया जा सके सामानों को देने में। जी, आइए हम लोग आगे चौथे पर चर्चा करते हैं। जी, रिसाइकिल यानी चौथा आर है रिसाइकिल, पुनः चक्रण। बेकार एवं अनुपयोगी सामानों का रूप बदलकर उन्हें पुनः उपयोग में लाना पुनः चक्रण कहलाता है। हम अपने घरों में खराब हुए उपकरणों, वाहनों, अखबार, प्लास्टिक आदि को कबाड़ी को पुनः चक्रण के लिए दे देते हैं। आप देखते हैं कि कबाड़ी आते हैं, उन सामानों को ले जाते हैं, बाद में उन्हें गला करके फिर नए सामानों का निर्माण होता है। तो इस प्रकार वो पुनः चक्रण हो जाता है, पुनः उपयोग में आ जाती हैं। इस प्रकार 4R को अपनाकर बेकार एवं अनुपयोगी वस्तुओं, अपशिष्ट पदार्थों की मात्रा को कम करना और उनको अपनी आवश्यकता के अनुसार पुनः उपयोगी बनाने की प्रक्रिया को निस्तारण कहते हैं। यानी कचरे के निस्तारण के लिए इन 4R का उपयोग हमारे लिए अत्यंत उपयोगी है। यानी 4R जो है कचरा प्रबंधन से जुड़ा हुआ है। 4R यानी एक बार फिर रिफ्यूज, रिड्यूस, रीयूज, रिसाइकिल। जी, आप सभी को जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद। बहुत हिंदीमध्ये व्हिडिओ बघितला, आपल्याला बऱ्यापैकी माहिती समजली, आपल्याला काय भावना को समजो शब्दों पे मत जाओ, ते जे काही म्हणाले त्यातला अर्थ कळला का आपल्याला? आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी ज्यातनं आपण अनेक प्रकारचे कचरे निर्माण करतो त्याचं आपल्याला रिसायकलिंग करायचंय, रिड्यूस करायचंय. साजन सरांच्या इकडे कोण आहे? मुलींनो, हे असं असं काय करताय तुम्ही? मला दिसतंय तुमचं काय चाललंय. साजन नावाने कोण जॉईन झाले? सर, मॅडम कोण आहे तिकडे? कोणी आहे का? तुमचे शिक्षक नाही आहेत का तिकडे मुलांना? मुलं मस्ती करत नाहीये, ऍटलिस्ट ऐकतायत, आणि मुली काय करतायत? चला माईक ऑन करा, मी तुम्हाला प्रश्न विचारते. ही शाळा काय नाव आहे? साजन या नावाने जॉईन झालेले जे कोणी आहेत, माईक ऑन करा. चला मी तुम्हाला प्रश्न विचारते. दोन सगळे आश्रम शाळा तुमचंच आहे का? हा दुसरा फोनवरून जॉईन झालेत का? इकडे खाली आहे ना एक नाव दिसलंय मला, साजन. इकडे कोण जॉईन झालंय? कोणत्या शाळेतले विद्यार्थी आहेत सगळे? तुम्हाला माईक ऑन करता येतो का तुमच्या फोनचा? नाव घेतलंय ना त्या शाळेनेच माईक ऑन करा. विनाकारण बाकीच्यांनी माईक ऑन करून काही उपयोग नाहीये. तुमच्या शाळेतनं 2 जण जॉईन झाले असेल तर सांगा की हा आमच्या शाळेचा नंबर आहे, कारण की हे कळणार कसं? एनिवेज, ह्या शाळेत कोण शाळेतले शिक्षक आहेत, काय आहेत,
त्यांच्याशी तर बोलायलाच हवं. काय करतात तिथल्या मुली काय माहिती. आणि तुम्ही जे काय करताय ते इथे सगळं आम्हाला दिसतंय बरं का. तुम्हाला हे येत असेल तर तसं मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारते. बघूयात तुम्हाला किती येते. नाही तर ऐका, तुमच्यासाठीच ते व्हिडिओ लावले होते. आपल्या पुस्तकामध्ये असलेल्या गोष्टींना आपण वेगळ्या पद्धतीने डिस्कस केलं की चांगल्या लक्षात राहतात, म्हणून व्हिडिओ दाखवण्याचा घाट घालतो आम्ही. नाही तर पुस्तक वाचून दाखवू शकतो ना. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करणं, त्या वस्तू कमीत कमी वापरणं, जेणेकरून प्रदूषणाची समस्या टळली जाईल, हा विचार करून आपण 4R आपल्या पुस्तकामध्ये दिलेले अभ्यासलेत. तेच आपण डिटेलमध्ये आता बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड आणि बेस यांच्याबद्दलची चर्चा, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की ऍसिड आणि बेस यांच्या इंडिकेटर्सचं आपण रिव्हिजन करणार आहे, कारण इंडिकेटर हा त्या धड्यातला शेवटचा भाग. आम्ल आणि आम्लारी काय असतात, त्यांचे गुणधर्म काय असतात, त्यांचे वापर कुठे होतात, हे सगळं झाल्यानंतर आम्ल आणि आम्लारींना ओळखायचं कसं, ह्याच्यासाठी आपण इंडिकेटर म्हणजेच निर्देशक हे वापरत असतो. निर्देशक 2 प्रकारचे असतात, सॉलिड आणि लिक्विड. म्हणजे सॉलिड मध्ये आपले लिटमस टेस्ट असतात, त्यात लिटमस पेपर असतात, किंवा लिक्विड मध्ये मिथाइल ब्ल्यू, मिथिलिन ब्ल्यू किंवा ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉप्थिलिन असे इंडिकेटर असतात जे लिक्विड असतात. तर अशा ह्या दोन्ही प्रकारच्या इंडिकेटर्सना आपण आपल्या व्हिडिओमधनं रिवाइज करूया. मी पुन्हा माझा कॅमेरा ऑफ करणार आहे, कारण की मी व्हिडिओ ऑन करणार. पण तुम्ही जे काय करताय ते सगळं मला दिसतंय. ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणारच आहे, तुम्ही काय करताय आणि तुम्हाला काय कळलं. आवाज आला का? झारा आणि झेन हे काही सोल्युशन ते ॲसिडिक आहेत की बेसिक हे पाहायला त्यांच्यावर सिरीज ऑफ टेस्ट परफॉर्म करणार होते. ह्यासाठी ते खूप एक्साइटेड होते. त्यांच्या टीचरनी काही पिवळ्या रंगाच्या कागदाच्या स्ट्रिप्स त्यांना दिल्या होत्या. त्या झारा आणि झेनला मार्गदर्शन करायला परत येतच होत्या, पण त्यापूर्वी झेनने त्या स्ट्रिप्सवर सोल्युशनचे काही थेंब आधीच सांडवले. आणि आश्चर्य म्हणजे तो कागद लाल भडक रंगाचा झाला. झारा आणि झेन दोघेही या जादूने गोंधळून गेले. कागद लाल भडक कसा आणि का झाला? टीचर परत आल्या आणि त्यांनी समजावून सांगितले की त्या दोघांनी डिटेक्टर टेस्टपैकी एक टेस्ट परफॉर्म केली होती. दिलेली सोल्युशन्स ही ॲसिडिक आहेत की बेसिक हे त्यांना डिटेक्ट करायचे होते. आणि पिवळ्या कागदाचा रंग बदलून लाल झाला ह्याचा अर्थ की एक सोल्युशन टेस्ट परफॉर्म केली गेलेली आहे. पण या पेपरने आपल्याला या सोल्युशनचे स्वरूप कसे सांगितले? मागील व्हिडिओमध्ये इंडिकेटर्सचा कॉन्सेप्ट समजून घेतल्याचे तुम्हाला आठवते का? हे असे काही पदार्थ आहेत जे दिलेले सोल्युशन्सची चव न घेता ते ॲसिडिक आहेत की बेसिक हे आपल्याला शोधण्यास मदत करतात. तर हा पिवळा पेपर एक इंडिकेटर आहे का? होय, तो एक इंडिकेटर आहे. आणि तो कशापासून बनलेला आहे? हा खरं तर केवळ हळद लावलेला एक ब्लॉटिंग पेपर आहे. हळद? होय, ही तीच हळद आहे जी स्वयंपाकघरात वापरली जाते. सोल्युशनचे ॲसिडिक किंवा बेसिक नेचर शोधण्यासाठी हळद ही एक उत्कृष्ट इंडिकेटर आहे. ह्या केसमध्ये सोल्युशन हे पेपरवर ओतल्यावर हा पेपर लाल झाला. तर इंडिकेटरने आपल्याला काय सांगितले? त्याने क्लिअरली इंडिकेट केले की सोल्युशन बेसिक होते. होय, अल्कलाईन सबस्टन्सेस किंवा सोल्युशन्स हळदीला लाल रंगात बदलतात. जितके जास्ती बेसिक नेचर, लाल रंग तितकाच अधिक ब्राईट किंवा गडद असेल. ॲसिड्सचे काय? हळदीसोबत टेस्ट केली असता ॲसिड्सचा रंग बदलत नाही. हळदीचा पिवळा रंग तसाच राहतो. सोल्युशन हे तसेच राहते. अशा प्रकारे हळद ही ॲसिड्स किंवा बेसिसमध्ये फरक करण्यास मदत करते. ॲसिड्स अप्रभावित राहतात तर बेसिक सोल्युशन्स लाल होतात. असे अजून काही नैसर्गिक पदार्थ आहेत का जे इंडिकेटर म्हणून वापरले जाऊ शकतात? होय, लिस्टमध्ये असे बरेच आहेत. पुढे आणखी 2 नैसर्गिक इंडिकेटर्स पाहूया जे सोल्युशनचा ॲसिडिक किंवा अल्कलाईन नेचरचा शोध लावण्यास मदत करतात. सफोला मसाला ओट्स पेपी टोमॅटो. बरं, या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांनी इंडिकेटर्सची माहिती सांगितली. इंडिकेटर्स म्हणजे काय? की जे आपल्याला हे दर्शवतात की आपल्याला दिलेला पदार्थ हा आम्ल आहे का आम्लारी. आता याच्यामध्ये त्यांनी त्या दोघं मुलांनी त्यांच्याकडे असलेले जे काही सोल्युशन होते त्या सोल्युशन म्हणजे त्या
सोल्युशन म्हणजे सॅम्पल, काहीतरी सॅम्पल आले असेल, त्याला चेक करायला सांगितलं असेल आणि त्याच अभ्यासामध्ये त्यांच्याकडे असलेल्या पिवळ्या पट्ट्यांवरती एक सोल्युशन पडलं आणि त्याचा रंग डार्क रेड झाला, म्हणजे पिवळ्या रंगापासून तो लाल रंगामध्ये बदलला. तर हा बदल झाला याचा अर्थ काय आहे की काहीतरी याच्यामध्ये आम्ल किंवा आम्लरी असण्याची शक्यता आहे. मग बघायचं काय की पट्ट्या कसल्या बनलेल्या आहे आणि सोल्युशन कोणतं टाकलंय, बरोबर ना. आता सोल्युशन आपल्याला माहिती नसेल तरी त्याच्या केमिकल नेचर म्हणजे त्याचे रासायनिक गुणधर्म आम्ल आहे का आम्लारी आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळू शकतं. इथे असायला हवं की हा आपला पेपर कसला बनला होता. आता ह्या प्रयोगामध्ये पेपर हळदीचा होता. मागच्या वेळेला सुद्धा आपण बोललो होतो की हळद हा नैसर्गिक दर्शक आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हळद असते, आपण सगळ्यांनी हळद अनुभवलेली असते. लहानपणी लागलं, दुखलं, खुपलं, जखम झाली की त्याच्यावरती हळद चोळलेली आपण बघितलेली आहे, बरोबर. तीच ही हळद आहे ज्याचा वापर करून आपण ह्या पट्ट्या बनवू शकतो. मागे पण मी सांगितलं होतं, पुन्हा सांगते, सुट्टीमध्ये तुम्हाला करायचा हा उद्योग आहे. हळदीचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या वहीचे, आता परत आपण म्हणतो ना रियूज, रियूज कसं करायचं. उरलेली जी पानं असतात, रद्दी पानं, त्याच्यावरती वरती प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला आपण जो समास असतो ना त्याच्यावरती एक अशी पांढऱ्या रंगाची पट्टी असते बघ, या सगळ्या पट्ट्या कट करून ठेवा आणि त्यांना त्यांच्यातल्या काही फुलांनी रंगवा, काही हळदीने, हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून कोरड्या करून ठेवा. त्या तुमच्या पीएच पट्ट्या तयार झाल्या. आता हे तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामधलं आंबट पदार्थाच्या ज्या वस्तू असतात, आंबट चवीचे जे सगळे पदार्थ असतात ते सगळे आम्लारी असतात, ते सगळे आम्ल असतात, सॉरी ऍसिडिक असतात. आणि जे सगळे फेस असलेले साबणासारखे असतात ते सगळे आम्लारी असतात. आता तुमच्याकडे असलेल्या हळदीच्या पट्टीवरती तुम्हाला टेस्ट करायची आहे की दिलेला पदार्थ हा आम्ल आहे का आम्लारी आहे. आपल्या घरातल्याच लिंबाच्या पाण्याचा किंवा दह्याचा असा एक छोटासा वाटीमध्ये सोल्युशन बनवा आणि दुसऱ्या याच्यामध्ये साबणाचं सोल्युशन बनवा. हळदीच्या त्या पट्ट्यांवरती एक थेंब ऍसिडचा टाका, एक थेंब बेस टाका आणि बघा ना काय रंग बदल होतो. नक्की तुमच्या बेसच्या थेंबामुळे, म्हणजे तुम्ही जेव्हा ते साबणाचं सोल्युशन टाकाल, पिवळ्या रंगाची पट्टी लाल होईल. कारण हळद ही फक्त बेसिक कंडिशन मध्ये लाल होते. तुम्ही त्याच्यावर लिंबू टाका, दही टाका, चिंच टाका, काही आंबट टाका, त्याचा रंग बदलणार नाही. कारण आम्ल धर्मीय वस्तूंबरोबर हळदीचा कुठलाही रंग बदल होत नाही. फक्त आणि फक्त आम्लारी धर्मी वस्तूंबरोबर पिवळ्या रंगाची हळद ही लाल रंगामध्ये बदलते. बाकीच्या निर्देशकांबद्दल आपण आता बघूया काय दिले ते. हॅलो दीपिका मॅम. दीपिका मॅम. दीपिका मॅम तुमचा आवाज येत नाहीये. तुम्हाला आवाज येत नाहीये? नाही, आत्ता आला, आत्ता आला. ओके, बघ बरं. आता येतोय, आता येतोय. मुलांना तुम्हाला आवाज येतोय आता मॅमचा? हो हो. ओके. मॅम आता येत नाही तुझा आवाज. तुम्ही काय बोललात का आता? दीपिका मॅम.
हॅलो दीपिका, आता येते की तुमचा आवाज? माझा आवाज येतोय का तुम्हाला दीपिका मॅम? हॅलो. हॅलो. हा बोल ग. पण मी तर माझा माईक ऑन केलाय इकडनं, म्हणजे उलट म्हणूनच तर कॅमेरा पण ऑफ केलाय. परत लावू का मी हा व्हिडिओ? हो, म्हणून तर मी काही बोलत नाहीये. थांब 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 थांब, मी बंद करते हे आणि पुन्हा रिशेअर करते. थांब जरा. नाही, मला काहीच आवाज नाही आला, कारण माझा व्हिडिओ सुरू आहे ना इकडे. थांब थांब, नो प्रॉब्लेम, मी पुन्हा शेअर करते ते. मुलांना आता मॅम परत व्हिडिओची स्क्रीन शेअर करते. तुम्हाला दिसतंय की नाही सांगा बरं का. दिसतंय? हो. दिसतंय? अल्कलाइन नेचर डिटेक्ट करण्यास मदत करते. आवाज आला का? हा आवाज येतोय. तुम्ही सुरुवातीपासून किंवा जिथून मगाशी दाखवलं तिथपासून मी लावते, कारण सुरुवात कळायला. मागील व्हिडिओने आपल्याला इंडिकेटर्सच्या कॉन्सेप्टची ओळख करून दिली. इंडिकेटर्स हे असे सबस्टन्सेस आहेत जे सोल्युशनचे नेचर ॲसिडिक आहे की बेसिक हे शोधण्यासाठी वापरले जातात. आपण पाहिले की हळद ही नॅचरल इंडिकेटर म्हणून एफिशियंटली कसे कार्य करते. आता आपण दुसऱ्या या नॅचरल इंडिकेटरबद्दल बोलूया, आणि ते म्हणजे चायना रोज. चायना रोज एक वनस्पती आहे. मग ते इंडिकेटर म्हणून कसे वापरले जाऊ शकते? खरं म्हणजे चायना रोजच्या फुलांमध्ये ॲसिड आणि बेसिस शोधण्याची चांगली क्षमता असते. आता मला सांगा की आपण इंडिकेटर म्हणून चायना रोजचे फ्लावर्स कसे वापरू शकतो? हे खूप सोपे आहे. आपल्याला फक्त एका बीकरमध्ये चायना रोजच्या पाकळ्या ठेवून त्यात गरम पाणी घालायचे असते आणि त्यास काही काळ तसेच राहू द्यायचे असते. आता हे सोल्युशन इंडिकेटर म्हणून वापरले जाऊ शकते. जेव्हा त्याचे ड्रॉप्स ॲसिडिक सोल्युशनमध्ये ॲड केले जातात तेव्हा त्या सोल्युशनचा रंग मजेंटा रेड किंवा लाल रंगाच्या थोड्या वेगळ्या शेडमध्ये बदलतो. तथापि अल्कलाइन सोल्युशनमध्ये ॲड केल्यास अल्कलीचा रंग ग्रीन किंवा येलोइश ग्रीनमध्ये बदलला जातो. सोल्युशन्स खूप कमी वेळात रंग बदलतात आणि ह्या कारणामुळे आपण चायना रोजच्या फुलांना इंडिकेटर म्हणून वापरतो. तथापि कधीकधी सोल्युशनमध्ये इंडिकेटर ॲड करणे फार सोयीचे नसते. अशा परिस्थितीत काही वेगळ्या प्रकारच्या सिस्टमची आवश्यकता असते, म्हणजे काहीतरी अधिक एफिशियंट. तर अशा केसेसमध्ये लिटमस पेपर आपल्याला कामात येतात. लिटमस पेपर काय असतात हे समजून घेण्यासाठी मला सांगा की आपण कधी लायकन्स हा शब्द ऐकला आहे का? होय, आपण बायोलॉजीमध्ये शिकलो आहोत की अल्गी आणि फंगी ह्यांचे सिम्बायोटिक रिलेशन आपल्याला लायकन्स नावाचे युनिट देते. इकोसिस्टममधील लायकन्सचे प्रमुख कार्य म्हणजे ते पोल्युशन इंडिकेटर असतात. जास्त प्रमाणात प्रदूषण झाले तर त्यांची वाढ खुंटते. परिणामी लायकन्सच्या शरीरात होणारी केमिकल चेंजेस आपल्याला त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सबस्टन्सेसच्या नेचरचे इंडिकेशन देऊ शकतात. म्हणून लायकन्सच्या बॉडीमधून काढलेला लिटमस नावाचा सबस्टन्स हा केमिकल पर्पजेससाठी नॅचरल इंडिकेटर म्हणून वापरला जातो, विशेषतः सोल्युशनचे ॲसिडिक आणि बेसिक नेचर शोधण्यासाठी. लायकनच्या बॉडीमधून मिळवलेले लिटमस हे काही डाईजचे मिक्सचर असते जे सामान्यतः फिल्टर पेपरवर अब्झॉर्ब होते. हा लिटमससह बनलेला कागद ॲसिड्स आणि बेसिस ओळखण्यासाठी इंडिकेटर म्हणून वापरला जातो. लिटमस पेपरचे 2 रंग सहसा उपलब्ध असतात, रेड लिटमस पेपर आणि ब्लू लिटमस पेपर. जेव्हा रेड लिटमस पेपर ॲसिडच्या संपर्कात येतो तेव्हा तो रंग बदलत नाही, पण बेसच्या उपस्थितीत तो ब्लू होतो. या उलट ब्लू लिटमस पेपर ॲसिडसोबत संपर्कात आल्यास रेड होतो, तर बेसिक सोल्युशनमध्ये तो तसाच राहतो. अशा प्रकारे अनेक कंपाऊंड्स इंडिकेटर्स म्हणून वापरले जातात जे सोल्युशनचे ॲसिडिक आणि अल्कलाइन नेचर डिटेक्ट करण्यास मदत करतात. आता आपण पुढे जाऊन ॲसिड आणि बेस मिसळल्यास काय होते ते पाहूया. पण आपल्याला हे आधीच माहीत आहे ना?
आपण पाहिले आहे की ॲसिड आणि बेस मिसळल्यास आपल्याला सॉल्ट आणि वॉटर देतात. पुढील व्हिडिओमध्ये या न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचा तपशिलावर अभ्यास करूया. इथे ही जी आपल्याला अभिक्रिया दाखवलेली आहे याला आपण उदासीनीकरण म्हणतो आणि इथे आपल्याला त्याचा शेवट होतो. जेव्हा आपण आम्ल आणि आम्लारी यांना एकत्र करतो, मिक्स करतो, तेव्हा त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि ऍसिड आणि बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारी असे वेगळे न राहता त्याच्यापासून क्षार तयार होतात आणि पाणी त्याच्यासोबत बनते. कुठल्याही अभिक्रियेमध्ये जर ऍसिड आणि बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारी एकत्र आले तर कोणते ना कोणते क्षार आणि पाणी हे बनतं. हे आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. तर आपल्या पुस्तकातल्या या धड्याच्या शेवटच्या आणि महत्वाच्या अशा दोनही गोष्टींना आपण आता रिवाइज केलं. इंडिकेटर, न्यूट्रलायझेशन, आम्ल आणि आम्लारी म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. म्हणूनच आपण ह्या टप्प्यावरती आता आलोय. आता ना मी इथून बंद करते आणि मग पुढचं दाखवते. कारण काय होतं, मगाशी मी असं डिरेक्ट दुसरा व्हिडिओ ऑन केला ना, तो व्हिडिओ पण ऑन नाही झाला आणि तुम्हाला माझा आवाजही नाही आला आणि मला असं वाटलं इथे व्हिडिओ ऑन होता तर तुम्हाला ते दिसतंय. एनिवेज, असं मध्ये ब्रेक घेऊनच आपण ते काम करू. तर अशा पद्धतीने आपण 2 धडे आता रिवाइज केले. एक होता आपला आम्ल आम्लारी आणि आम्ल आम्लारींची ओळख आणि दुसरा होता मानवनिर्मित पदार्थातला तो भाग जो आपल्या पुस्तकामध्ये दिलाय आणि जो महत्वाचा आहे. बाकी तर आपण प्लास्टिक, थर्मोकॉल आणि काचेचा खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण आपल्या दुसऱ्या धड्यातला सगळ्यात महत्वाचा भाग तो रासायनिक बंध. हा भाग अजिबात बडबड न करता शांतपणाने ऐका. याच्यावरती 9वीचे महत्वाच्या कन्सेप्ट. ठीक आहे, आता आपण ते बघू. काही बोलायचंय कोणाला? मी माईक ऑन केलेत, कोणाला काही विचारायचंय का? काही शंका नाही ना? जायचं ना पुढे? चला, आता आपण बघूया रासायनिक बंध. मस्त आणि इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला आवडेल. आवाज येतोय का मला सांगा? मूलद्रव्याचे आवाज येतोय? आला का आवाज? मगाशी तुम्हाला स्क्रीन तरी दिसते का? बघा आता आला ना? हो का नाही? आला ना? हो. ओके. रासायनिक बंध. मुलांनो, आपण अणुचे अंतरंग या पाठात मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व मूलद्रव्याची संयुजा यांमधील संबंध अभ्यासला आहे. राजवायू हे रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण झालेले असते. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. त्यासाठी ते अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यानंतर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे द्विकांचे संरूपण प्राप्त होत असते. इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याच्या 2 पद्धती आहेत. तर आता आपण या पद्धतींविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आयनिक बंध. आयनिक बंध पद्धती समजण्यासाठी आपण सर्वप्रथम सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांच्या अणूपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते अभ्यासूया. सर्वप्रथम आपण यांचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहू. सोडियम 281, क्लोरीन 287. सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची संयुजा 1 आहे. क्लोरीनच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी क्लोरीनला 1 संयुजा कमी आहे, म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. सोडियमचा अणू हा त्याच्या M या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो, तेव्हा त्याचे उपांत्य कवच L हे बाह्यतम कवच होत असते. त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते. परंतु आता इलेक्ट्रॉनची संख्या ही 10 झाली आहे. त्यामुळे सोडियमच्या केंद्रकावरील धन 11 या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व धन 1 इतका धनप्रभार असलेला सोडियम हा धन आयन तयार होतो. या उलट क्लोरीनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, त्यामुळे बाहेरून अष्टक पूर्ण होते. परंतु उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडते, त्यामुळे प्रभार संतुलन बिघडते. केवळ ऋण 1 इतका ऋणप्रभार असलेला क्लोरीन हा ऋण आयन तयार होतो. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू हा त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियम
हे धन आयन व क्लोरीन हे ऋण आयन तयार होतात. या विजातीय प्रभारामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असते. त्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे खेचले जातात आणि त्यांच्यात रासायनिक बंध तयार होतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग असं म्हणतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत आपल्याला सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणासहित लक्षात येते. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते हे दिसून येते. अशा प्रकारे आपण आयनिक बंध पद्धतीविषयी माहिती अभ्यासली. ती तुम्हाला कळली का? आयनिक बंधांबद्दलची माहिती तुम्हाला कळली का? काल मागच्या वेळेला सुद्धा आपण बोललो. कळली ना? सोप्या भाषेत सांगायचं झालं, माईक ऑफ करा. ते बोलायचं नसेल तर माईक ऑफ करा. प्रतिभा मॅम, तुमची जरा माईक ऑफ करा ना. ऐका, आता आपण थोडक्यात काय बघितलं, महत्वाचा मुद्दा समजून घ्या. माईक ऑफ करा. माईक ऑन का केलाय? पुन्हा बोलायचंय का तुम्हाला? ते बोलायचं असेल तर प्लीज माईक ऑफ. आणि मग क्लिअर समजणार. बरं, आपण दोन प्रकारचे बंध या धड्यामध्ये बघणार आहोत, सहसंयोजी बंध आणि आयनिक बंध. त्यातला पहिला बंध आपण आता बघितला. आयनिक बंध नावातच आहे की आयन्स आहेत त्याच्यामध्ये. आयन्स या शब्दाचा अर्थच असा आहे की जे ऍटम नाही ते आयन झाले. ऍटम म्हणजे अणू. अणूंमध्ये स्वतःची एक रचना असते. मध्यभागी केंद्रक असतं आणि त्याच्या आजूबाजूला त्यांच्या बाह्यतर कक्षांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या वर्तुळाकार कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात. आपण आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलं की अणूची संरचना कशी असते. आपल्याला एक धडा सुद्धा सुरुवातीला पहिल्या टर्ममध्ये तो झाला, अणूची संरचना. त्याच्यामध्ये अणूमध्ये असलेल्या या महत्वाच्या गोष्टींबद्दलची कल्पना आपल्याला आहे. पण जेव्हा एखाद्या अणूमध्ये त्याचं अष्टक पूर्ण करण्याकरता किंवा द्विक पूर्ण करण्याकरता त्याला इलेक्ट्रॉन अतिरिक्त असणं किंवा कमी असणं अशी समस्या असते, तेव्हा ते काय करतात? इलेक्ट्रॉन देऊन टाकतात किंवा इलेक्ट्रॉन घेऊन टाकतात. आताच्या उदाहरणामध्ये आपण जे बघितलं सोडियम आणि क्लोराईड, हे अतिशय फेमस उदाहरण आहे. तुम्ही कधीही कितीही मोठे झालं तरी पण तुम्हाला सोडियम क्लोराईडचं उदाहरण येणार. आयनिक बंधामध्ये सोडियम ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीन ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 17, असे दोन ऍटम आहेत, असे दोन अणू आहेत वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे. आता ह्याच्याकडे एक गोष्ट जास्त आहे आणि ह्याच्याकडे एक गोष्ट कमी, बरोबर? याला अष्टक पूर्ण करायचंय, याला याचं अष्टक पूर्ण करायचं. सोडियम ते असलेला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याने देऊन टाकला. त्याच्या आधीच्या ज्या कक्षेमधले 8 इलेक्ट्रॉन आहेत ते अष्टक पूर्ण करायला त्याला मदत करतात, म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण झालं. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन टाकला की त्याचं अष्टक पूर्ण होतं. क्लोरीनच्या बाबतीमध्ये उलट आहे. क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये आहेत. त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो इलेक्ट्रॉन आला की त्याचंही अष्टक पूर्ण होतं आणि दोघांचीही अष्टक पूर्ण व्हावं ही कंडिशन सॅटिस्फाय होते. अष्टक पूर्ण करा, द्विक पूर्ण करा, हे काय? प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्थैर्य हवं असतं. जसं आपल्याला हवं असतं तसं ते ऍटम्सना पण हवं असतं, म्हणजे अणूंना पण हवं असतं. प्रत्येक अणूला हे स्थैर्य मिळण्याकरता, म्हणजे स्टेबिलिटी मिळण्याकरता त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे सगळ्यात बाहेरच्या रिंगमध्ये 8च इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, ही कंडिशन. 8 पेक्षा कमी असतील तर ते मिळवायचे, 8 पेक्षा जास्त असतील तर ते घालवायचे, आणि 4 असतील जसे की कार्बन आहे. पुढच्या वर्षी कार्बनचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास आहे. कार्बनच्या बाबतीमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहेत. तो देऊ पण शकत नाही, तो घेऊ पण शकत नाही, तो असा अधांतरी काठावर बसतो. मग तो काय करतो? त्याची एक ऍब्सोल्यूट वेगळीच केमिस्ट्री आहे, ती पुढच्या वर्षी आपल्याला येणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे तो भाग, तो आपण आरामात पुढच्या वर्षी बघू. आता आपण ह्या 2 सोप्या टप्प्यांकडे बघू. इलेक्ट्रॉन जास्त असणं, इलेक्ट्रॉन कमी असणं, तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. सोडियम स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असलेला इलेक्ट्रॉन काढून क्लोरीनला देऊन टाकतो. क्लोरीनकडे 17 होते, त्यात 1 वाढला म्हणजे 18 झाले.
सोडियमकडे 11 होते, त्यातला 1 गेला, पण त्याचे 2 आणि 8 म्हणजे अष्टक पूर्ण झालं. ह्याचे पण 2, 8, 8 असं अष्टक पूर्ण झालं. दोघांमध्येही आता अष्टक पूर्ण आहे, ते स्टेबल आहे. पण झालंय असं की एकामध्ये आता 1 इलेक्ट्रॉन कमी झाला सोडियम मधला, पण न्यूक्लियस मध्ये म्हणजे त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन तेवढेच आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज कमी झाला. मग काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज वाढला की तो काय करतो, बाहेरचे इलेक्ट्रॉनला खेचून घेतो आणि मग काय होतं, त्याची साईज छोटी होते आणि त्याच्यावर चार्ज येतो. कसा चार्ज येतो, +1. एक्झॅक्टली उलट होतं क्लोरीनचं. क्लोरीनचा समजा एवढा मोठा बॉल आहे, आता त्याच्या एका बाहेरच्या खोलीमध्ये 7 लोक राहतात. आणखी एक पाहुणा आला, त्यांना ऍडजस्ट करावं लागेल ना, थोडं मागे पुढे. आपण बघा ना, वर्तुळात बसतो आणि एक मेंबर आला तर आपल्याला काय करावं लागतं, वर्तुळ मोठं करावं लागतं. सेम क्लोरीनच्या बाबतीत तेच होतं. त्याच्या अणूंची साईज ही छोटी आहे, पण त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आला की त्याला साईज वाढवावी लागते. मग तो आधीसारखा अणू असेल का, त्याच्यामध्ये बदल झाला. शिवाय त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे 1 निगेटिव्ह चार्ज पण वाढला. म्हणजे आता हा ऍटम राहिलेला नाही आणि सोडियम सुद्धा ऍटम राहिलेला नाही. जरी त्यांना आयुष्यामध्ये स्थैर्य मिळालं तरी त्यांची स्वतःची ओळख आता गेली. आता त्यांना सोडियम आहे ना ते क्लोरीन आहे. ते सोडियम आणि क्लोरीनचे आयन्स आहेत, ते अणू नाही, ते आयन्स बनतात. आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 वेगवेगळे परस्पर भिन्न जेव्हा चार्जेस एकत्र येतात तेव्हा काय होतं, ऑब्व्हियसली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजेच काय, स्थितिक आकर्षण असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेहमी एकत्र येतात, त्या हिशेबानेच ते एकमेकांना आकर्षित करतात आणि बंध बनतात. त्यालाच आपण आयनिक बंध असं म्हणतो. समजलं इथपर्यंत? आता आपल्याला एक प्रयोग आहे बघा, एवोनेट रॉड डोक्यात घासा, प्लास्टिकची पट्टी डोक्यावर घासा आणि पेपर चिटकवा. त्याच्यामध्ये तेच काय सांगितलं, स्थितिक दाखवले, स्थितिक विद्युत, की पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसच्या डिफरन्समुळे ते पेपर चिटकतात. बरोबर. सेम तसंच एका छोट्या लेवलवरती, कोणत्या लेवलवरती, एका सूक्ष्म लेवलवरती जिथे ऍटम्स नाही आहेत, त्या ऍटम्स पासून आयन्स बनलेले आहेत आणि ते आयन्स एकमेकांना आकर्षित करतात कारण की त्याच्यात चार्ज पार्टिकल्स झाले आहेत. बरोबर. ह्याला म्हणतात आयनिक बंध. ठीक आहे. ह्याच्या पुढचा जो आहे तो आहे सहसंयोजी बंध आणि तोच महत्वाचा आहे जेव्हा आपण कार्बनचा अभ्यास करू पुढच्या वर्षी. हे घेण्यामागचा उद्देश तुम्हाला कळला. हे सगळं 9वीत पुन्हा आणि हे यावर्षी पण. तर हे कळलं पक्क, डोक्यात पक्क झालं की मग पुढचं काही आपल्याला कठीण जाणार नाही. आपण आता सहसंयोजी बंधाकडे जाऊया. मस्त आहे, तुम्हाला आवडेल. तो व्हिडिओ झाला की आपण थांबू 2 मिनिटं, कॅमेरा आधी बंद करूया. मला टेन्शनच येतं, 4-5 गोष्टी एकत्र सुरू केल्या आणि मीटिंग बंद झाली तर काय करायचं, त्याच्यापेक्षा आपलं कॅमेरा बंद केलेला बरं आहे. सहसंयोजी बंध मी शेअर करते, आवाज आला नाही तर मला सांगायचं. आवाज येतोय ना? हो. शाबाश, लगेच माईक ऑफ करून टाका. लगेच माईक ऑफ करून टाका. सहसंयोजी बंध. मुलांनो, इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याची दुसरी पद्धत म्हणजे सहसंयोजी बंध होय. तर आता आपण सहसंयोजी बंध पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणूंचा एकमेकांबरोबर संयोग होतो तेव्हा जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच सहसंयोजी बंध असं म्हणतात. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होत नाही, त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच शेअरिंग होते. संदान केल्यामुळे दोन्ही अणूंची इलेक्ट्रॉन अष्टक द्विक स्थिती पूर्ण होते. अणूचे अंतरंग या पाठात आपण पाहिले की हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे व त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. तसेच हायड्रोजनची संयुजा ही 1 आहे. हायड्रोजनच्या 2 अणूंमध्ये बंध तयार होत असताना दोन्ही अणू हे एकसारखेच असल्यामुळे त्यांच्या एकसारख्या प्रवृत्तीमुळे ते एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनचे संदान घडवून आणतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्या दोघांमध्ये रासायनिक बंध तयार होतो. यावरून एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संदान केल्यानंतर रासायनिक बंध निर्माण होतो. यालाच सहसंयोजी बंध असं म्हणतात. म्हणजेच 2 सहसंयुजा इलेक्ट्रॉनच्या संदानाने एक सहसंयुज बंध तयार होतो. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला हायड्रोजनच्या 2 अणूंपासून हायड्रोजन H2 या रेणूची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे लक्षात येते. आता आपण पाणी या सहसंयोजी संयुगाच्या रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून कशी होते ते पाहूया. त्यासाठी ही आकृती पहा.
या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ऑक्सिजनच्या अणूंच्या संयुजा कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजनच्या अणूंबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. हे होत असताना दोन्ही हायड्रोजन अणूचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होत असते. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनातील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित बंधाविषयी माहिती या पाठात अभ्यासली आहे. चला, हे तुम्हाला कळली का आत्ताची माहिती? सहसंयोजी बंधाबद्दल आपण जे काही बोललो तुम्हाला कळलं का? आत्ताच आपण बोललो की जेव्हा 2 वेगवेगळे अणू स्वतःकडे असलेले इलेक्ट्रॉन देतात किंवा घेऊन टाकतात तेव्हा काय होतं? तेव्हा त्यांच्यामध्ये परस्पर आकर्षण होतं, कारण की ते ॲटम न राहता आयन्स होतात. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जेव्हा एकमेकांच्या आसपास येतात तेव्हा त्यांच्यामध्ये बंध तयार होतात, ते असतात आयनिक बंध. पण ह्याच्यामध्ये स्वतःकडे देताही नाही आणि घेताही नाही, ते फक्त शेअर करतात. बरोबर? शेअर करतात म्हणजे काय करतात? माझ्याकडची वस्तू मी देणार पण नाही आणि तुझ्याकडची वस्तू तू मला देऊ पण नको, पण तरी आपण दोघं एकमेकांना आपल्या वस्तू शेअर करू. जसं आपला बेंच. आता पण बघा ना, तुम्ही शाळेमध्ये ज्या बेंचवर बसलाय त्या बेंचवरती तुम्ही दोघी जणी बसलाय किंवा तुम्ही दोघ जण बसलाय, तो बेंच तुमच्या दोघांचाही आहे तरी तुमच्या दोघांचाही नाही. बरोबर? सेम असंच आहे सहसंयोजी बंधाचं. एवढी जागा माझी, एवढी जागा तुझी, हा माझा बेंच, हा तुझा बेंच, कितीही काही म्हणा, पण तो बेंचही तुमचा नाहीये, पण तरी तो बेंच तुमचा. करेक्ट ना? असाच सहसंयोजी बंध असतो ज्याच्यामध्ये दोनही अणू परस्परांना आपल्याकडे असलेले इलेक्ट्रॉन शेअर करतात, म्हणजे त्याची एकमेकांबरोबर शेअरिंग करतात. तुम्ही चित्रामध्ये बघितलं असेल, एकमेकांना ते वर आणि खाली दोघांकडेही ते इलेक्ट्रॉन कॉमन आहेत, ते कॉमन असतात. म्हणजे हा इलेक्ट्रॉन माझा, हा इलेक्ट्रॉन तुझा, मी तुला देऊन टाकला, तू माझा घेऊन टाकला, अशी चर्चा तिकडे होत नाही. हा आपला बेंच आहे, आपण शेअर करू, तू पण घे, मी पण घेतो, आपण दोघं सुखात तिकडे बसू. अशा पद्धतीने जे लोक वागतात, शहाणे लोक, ते सहसंयोजी बंध करतात. त्यांची अडचण अशी असते की ते इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा ते इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, त्याच्याकडे लागणारी ती एनर्जी त्यांच्याकडे नसते आणि म्हणून त्यांनी शोधलेला हा सोपा पर्याय असतो. स्थैर्य तर हवंय, ऑक्टेट तर बनवायचंय, पण करायचं काय? मग त्याच्याकरता सहसंयोजी बंधाचा हा पर्याय त्यांच्यासमोर असतो. आज आपल्या या रिव्हिजन सत्रामध्ये, मागच्या वेळेला आपण पीपीटी मध्ये रिव्हिजन केलं, सगळे धडे आपण बघितले. आता त्या धड्यांमधल्या त्या महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या ज्यांचा वापर आपल्याला पुढच्या 2 वर्षांमध्ये करायचा. आम्ल आम्लरीची ओळख या धड्याचा पुढच्या वर्षी आपल्याला वेगळ्या पद्धतीने वापर करून घेता येणार आहे. दुसरा महत्वाचा, आता आपण जो मुद्दा बोललोय रासायनिक बंधांचा, ज्याला आपल्याला अजिबात विसरायचं नाहीये, कारण की हे अणूची संरचना आणि त्याच्यानंतरचे असलेले सगळे धडे 9वी आणि 10वीतले सुद्धा याच्यावरतीच अवलंबून आहेत की अणू कसा असतो, त्याच्यामध्ये काय असतं, पिरियॉडिक टेबल काय असतं, आम्ल आणि आम्लारी कसे असतात. आता आपण आम्ल आणि आम्लारींचे गुणधर्म बघितले. पुढच्या वर्षी आपण त्याचा वापर म्हणजे केमिकल रिएक्शन्स मध्ये कसा होतो ते बघणार. तो हे सगळं पुढच्या वर्षी खूप छान पद्धतीने आपण करू. पुढच्या वर्षी आपण नक्की भेटू. आज आपलं शेवटचं सत्र होतं. तुम्हाला कळलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आता माईक ऑन करा आणि बोला. हे बोलायचं असेल तर बोला. तुम्हाला कळलं का? ते साजन सरांच्या इकडे कोणी आलंय का? शिक्षक शिक्षिका कोणी तुमच्या आहेत का तिकडे? साजन नावाने जे कोणी जॉईन झाले ते कोण? इकडे साजन नावाने कोणतरी मला जॉईन झाले. ते कोणीच माहित नाही, पण नाव जे दिसते ते मी वाचते. तर ते सर असतील, मॅडम असेल, कोण असतील. ठीक आहे. एनिवेज, चला थांबूया आपण. कोणाला काही शंका आहेत, काही प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला? प्रतिभा मॅडम, तुमच्या इथल्या मुलींना सगळं कळलंय का? कारण त्या शांतपणाने सगळं ऐकत होते. आदर्श आश्रम इथली पण मुलं व्यवस्थित आणि VAP वाली पण मुलं, मोस्टली सगळेच व्यवस्थित ऐकत होते. म्हणून मी विचारते की काही शंका असेल तर विचारा. अजून वेळ आपल्याकडे 1-2 मिनिटं तरी नक्की आहेतच. काही शंका नाहीये तर सगळं समजलंय किंवा काही समजलं नाही, काही टेन्शनच नाही. उद्या आम्ही काही येणारच नाही.
तुला काही होऊ दे. सगळं समजलं. ठीक आहे. अरे सिरियसली सायन्स हा विषय टेन्शन घेऊन अभ्यास करण्याचा नाहीच. सायन्स हा विषय आपल्या रोजच्या जगण्यात येतो. त्याच्यामुळे तुम्हाला हसत शिकलं तर तुम्हाला चांगलं लक्षात येईल. ठीक आहे, भेटायचं पुढच्या वर्षी. हो, की तुम्हाला पुढच्या वर्षी बाकी लेक्चर्स होत राहील. बाय, थँक्यू. येते मॅम, थांबा. येस मॅम. थँक्यू मॅम. चलो.